गोरक्षणाचा कायदा केला। आमच्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यातून पैदल शेतकऱ्यांनी बैल उन्हाळ्यामध्ये घेऊन येत होते शेतीसाठी, या पोलिसांनी पकडले अध्यक्ष महाराज। आणि हे गोरक्षणवाले जे आहेत तथाकथित लोक, त्यांच्या ज्या शाळा आहेत, हे सरकार 50 रुपये त्यांना एका जनावरावर देतात, हे रोज काहीतरी एक घोषणा केली होती या सरकारने। मला वाटलं की प्रत्येक शेतकऱ्यांना आपण देणार आहात, त्याच्याकडे गाई म्हशी असतील, बैल असतील, पण तुम्ही त्या ज्या संस्था आहेत तथाकथित, त्या संस्थेमध्ये असलेल्या गाई म्हशींना त्या बैलांना तुम्ही 50 रुपये त्याला रोज देतात, अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही योजना काढलेली आहे। हा, तथाकथितच म्हणावं लागेल, कारण की तथाकथित याच्यासाठी म्हणतोय भासाजी, याच्यासाठी म्हणतोय की पोलीसवाले आणि त्यांचं संगनमत आहे। शेतकरी आपले बैल पैदल आणतायत, त्यांच्याजवळ सगळे पासेस आहेत, सगळं असताना सुद्धा पोलीसवाल्यांनी त्यांचे बैल जप्त केलेत आणि जप्त करून त्या तथाकथित गोरक्षणवाले जे आहेत त्यांच्या तिथं ते बैल पाठवलेत। मला ते आलेत माझ्याकडे, त्यांनी पावत्या दाखवल्या, सगळं दाखवलं। मी एसपीला फोन केला, एसपी म्हणाले तिथं मी सांगतो ठाणेदाराला, गोंदियाची गोष्ट आहे, गोंदिया जिल्ह्यातली। मग त्यांनी सांगितलं मी वापस करून देतो। तो तिथं गेल्यानंतर पोलीसवाले गेलेत, त्या पोलीसवाल्यांना सांगितलं, त्या गोरक्षणवाल्यांनी तथाकथितवाल्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही। तो कोर्टात गेला, खालच्या कोर्टाने सांगितलं की यांचं द्या यांना वापस, हे सगळे कागदपत्र आहेत। तो हायकोर्टात गेला, पोलिसाचं ऐकायला तयार नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तिथं गाई ते बैलच राहिले नाहीत, ते परस्पर विकून टाकलेत त्यानं। तथाकथित शब्द मुद्दाम मी जाणून पुन्हा बोलतोय की हे तथाकथित तुमचे गोरक्षणवाले हे कशा पद्धतीचा धंदा करतात आहेत, शेतकऱ्याला कसं लुटतात आहेत,